हॅलो, तुम्ही कसे आहात? तर छान असाल अशी मी आशा करते आणि स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या। तर हे पहा, आता आम्ही विहिरीवर आलो आहोत कारण कॅलेंडरप्रमाणे घरगुती गणपतीचे विसर्जन आज 6व्या दिवशी आहे आणि म्हणून गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यासाठी आम्ही सर्व गल्लीतली लोक वगैरे मिळून आम्ही विसर्जन करण्यासाठी विहिरीवर आलो आहोत। खरंच आज गणपती बाप्पांना निरोप देताना मला खूपच वाईट वाटत आहे कारण हे 5 दिवस गणपती बाप्पांच्या सेवेत कसे गेले ते समजले नाही। सकाळ संध्याकाळ आरती, त्यांच्यासाठी प्रसाद बनवणं यात खूपच आनंद वाटत होता आणि गणपती बाप्पांची सेवा करायला खूपच छान वाटतं आणि घरातील वातावरण तर इतकं प्रसन्न आणि छान वाटतं की आता घरी गेल्यावर असं एकदम मोकळं वाटतं। घर एखादा माणूसच निघून घरातून गेल्यासारखं वाटतं म्हणून मला खूप वाईट वाटत आहे। पण आता काय करणार, गणपती बाप्पांचे विसर्जन तर करायलाच हवे म्हणून आज 6व्या दिवशी आम्ही गणपती विसर्जन करण्यासाठी विहिरीवर आलो आहोत। तर आता सगळ्याच बायका गणपती बाप्पांची पूजा वगैरे करत आहेत आणि हे पहा, आणि त्यानंतर आता आम्ही आरती करणार आहोत आणि मग विसर्जन। तुम्ही पण व्हिडिओ पूर्ण पहा कारण व्हिडिओ पुढे खूप छान आहे। कारण आमचं एक छोटंसं खेडेगाव आहे आणि आमच्या इथे शेतात एक मोठी एक विहीर आहे। त्या विहिरीतच आम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन दरवर्षी करतो। गल्लीतल्या सर्व लोकांचे गणपती बाप्पा इथेच आम्ही घेऊन येतो आणि सर्वांचे सर्व मिळून मिसळून आम्ही गणपती बाप्पांचे विसर्जन करतो। गणपती बाप्पांचे विसर्जन वगैरे करून झालेले आहे आणि गणपती बाप्पांचे विसर्जन करायला येताना आम्ही संगे भाजी भाकरी दरवर्षी घेऊन येतो आणि विसर्जनानंतर तेच भाजी भाकरी प्रसाद म्हणून वाटला जातो सगळ्यांना। तर आता प्रसाद सर्वजण खात आहेत आणि त्यानंतर आम्ही आता घरी जाणार आहोत। तर कसा वाटला आमचा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।